अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार, जोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर. त्या म्हाताऱ्यानं आपल्यासोबत दगा केला भाईजान. त्यानं आपल्या सगळ्या ऑथॉरिटीज त्या नौकर मुलीकडे देऊन टाकले. काय? हो, आणि आपण बसलो इथे हात चोळत. भाईजान, आता तीच मालकीण आहे या सगळ्याची, आणि तिच्या सही शिवाय एक पत्ता सुद्धा हलणार नाही. ये तो बहुत गलत. हा भाईजान, आता शांत राहून चालणार नाही, कारण चाचा आपल्याला चहातून माशी काढतात तसं बाहेर काढून फेकून देईल. पण तू काय एवढा तडफडतोयस? तुझ्या नावाने 3 कॅब धावतात मुंबईत, आणि शिवाय ट्रान्सपोर्टचे 5 ट्रक्स आहेत. तुला काय गरज आहे? गरज तर मला आहे. ते फर्निचर स्टेशनरीचे दुकान घेऊन बसलोय मी. गरज तुला आहे, पण तू काही करू नको. तू फक्त शांत बस. मग काय करणार आहे सांग ना. मैंने सोचा था चाचा जी 3 बिल्डिंग्स में से एक बिल्डिंग अपने को देंगे, म्हणजे महिन्याला 5 ते 7 लाख रुपयांचा गल्ला सुटेल. लेकिन चाचा जी ने अलग ही गेम खेला. 7 पटना करणार नाही. म्हणून म्हणतो भाईजान, हे तुमच्यासारखं असं बसून स्वप्न बघणं जमणार नाही मला. आता मी लवकरच निकाली काढणार आहे प्रकरण. म्हणजे काय करणार आहेस तू? वो तो मुझे भी नहीं पता. रशीद, तू ऐसा वैसा कुछ भी नहीं करेगा. कसम है तुझे अम्मी और अब्बू की. हे कसम वसम देऊन मला तुमच्यासारखं डरपोक बनवू नका भाईजान. मी काही चूप बसणार नाही. तुला चूप बसायला सांगतं कोण आहे? पण जोशमध्ये येऊन काही करू नकोस. दिमाग थंडा राहा. हे बघ, जुबेदाकडे सगळे व्यवहार असले तरी ती काही खूप चालाक नाही. तिला फसवणं तसं सोपं आहे. मैं कुछ समझा नहीं. येस प्लीज या. बसा. हॅलो सर, मी जुबेदा. माझ्या सेक्रेटरीने मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. बरं सांगते सर. माझे अब्बू म्हणजे मोहम्मद अली यांना काही दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला, आणि त्यामुळे त्यांनी त्यांची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. म्हणजे आता सगळे व्यवहार माझ्या सहीने होते. मी शुक्रवारी माझ्या अकाउंटमधनं 60,000 रुपये काढले. मग सोमवारी म्हणजे काल परत गेले तेव्हा मला धक्काच बसला. म्हणजे माझ्या अकाउंटमधनं शुक्रवार, शनिवार आणि सोमवारी अनुक्रमे 7.5 लाख, 3.5 लाख आणि 1.5 लाख म्हणजे तब्बल 12.5 लाखांची रक्कम विड्रॉल करण्यात आलेली आहे. एवढी मोठी रक्कम बँकेतून विड्रॉ करण्यात आली, बँकेला संशय नाही आला? नाही सर, माझे वलीद साहेब म्हणजे मोहम्मद अली यांचा व्याप खूप मोठा आहे. ते प्रतिथयश वकील आहेत. त्यांचं वय आता 75च्या घरात आहे, त्यामुळे त्यांनी वकिली बंद केली. अच्छा, म्हणजे ॲडव्होकेट मोहम्मद अली साहेबांची मुलगी आहेस तू? आय मीन तुम्ही? तू म्हटलं तरी चालेल सर. पण त्यांना तर काही मुलबाळ. यू आर राईट सर. वकिलीत त्यांची कमाई चांगली होतीच, शिवाय मुंबईत प्रतिथयश भागात त्यांच्या 3 बिल्डिंगसुद्धा आहेत. त्याचं महिन्याचं भाडंच 10 ते 20 लाख रुपये येतं. शिवाय फार्म हाऊस आहेत, आंबा, सुपारी, फणसाच्या कोकणात बागायती आहेत. इतकं सगळं मिळून वर्षाची उलाढाल 10 ते 12 करोड रुपयांची होते सर. म्हणूनच बँकेला संशय आला नाही.
तू बँकेमध्ये चौकशी नाही केली? केली ना सर. मी जेव्हा बँकेत चौकशी केली ना तेव्हा मला कळलं की माझ्या सह्या केलेले चेक्स बँकेत वठवले आहेत. तू स्वतःच सह्या करून कोणाला तरी चेक दिले असशील आणि विसरले असशील. नाही सर, मी कोणालाच चेक्स दिलेले नाहीत. उलट माझ्या ड्रॉवरमधून चेक चोरीला गेले आहेत. हे बघा सर चेकबुक, आणि हे बघा हे शेवटचे 3 चेक्स कोणीतरी फाडलेले आहेत. हे तुझं चेकबुक असतं कुठे? माझ्या खोलीत, माझ्या कपाटात सर. कपाटाला लॉक नाही करत? आजवर तशी वेळच आली नाही सर, कारण अब्बूंनी माझ्यावर जबाबदारी देऊन फक्त आठवडाच झालाय. म्हणजे तुझ्या पश्चात कोणीतरी येऊन ते चेक चोरलेत असं तुला म्हणायचं? हां जी सर. तुझा कोणावर संशय? हमारे चचेरे भाई, आय मीन अब्बूंचे पुतणे रशीद आणि करीम. पण ते असं का करतील? मी 3 वर्षाची असताना मोहम्मद अली आणि त्यांची बेगम वहिदा यांनी मला दत्तक घेतले. त्यांनी मला शिकवलं, खूप मोठं केलं. पण रशीद आणि करीम यांना मी पहिल्यापासूनच नको होते. काही दिवसांपूर्वी अब्बूंना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यावेळी त्यांनी आपले वकील अभिनव पाठकांना मला बोलवून आणायला सांगितलं. त्यावेळी रशीद आणि करीम यांना सुद्धा बोलवून घेतलं. जाओ रशीद. चाचा जी ने ऐसा अर्जेंटली क्यों बुला लिया? तबीयत तो ठीक है ना उनकी? ये कब आया है? आत्ताच. जब देखो तब यहीं पड़ा रहता है. रहना पड़ता है. तुझ्यासारखे भाऊ असतील तर काळजी घ्यावी लागते, कारण केव्हा पाठीत सुरा खुपसून इष्ट सगळे आपल्या घशात घालतील काही सांगता येत नाही. रशीद, खूप बोललास तू. बोलायचा हक्क काय फक्त तुलाच आहे का? खुदा के लिए चुप रहा था. अंकल क्या कह रहे थे अब्बू? म्हणजे काय झालं त्यांना? त्यांना काय होणार आहे? लहर फिरली की सगळी कामं सोडून बोलावून घ्यायला सांगतात सगळ्यांना. वकील अंकल, विल वगैरेची भानगड तर नाही आहे ना? येस, यू आर राईट. अली सरांनी मला त्यांच्या विलबद्दलच बोलायला इथे बोलावलं आणि म्हणूनच मी तुम्हाला तिघांना तातडीने बोलावून घेतलं. करीम आणि जुबेदा, तुम्ही जरा बाहेर थांबा. मला प्रत्येकाशी एकांतात बोलायचं. प्लीज. ये रशीद, बैस. रशीद, तुझ्या चाच्यांच्या विलबद्दल बोलायचं आहे. तुझ्या चाचानी त्यांच्या इस्टेटीच्या 7 वाटण्या केल्या. क्या? दिमाग तो ठीक है ना आपका? बिल्कुल ठीक है. शायद तुम्हारा दिमाग खराब है. ही प्रॉपर्टी तुझ्या चाचांची आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीचं काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. बाकी 5 माणसं कोण आहेत? बाकी 5 माणसं माझ्या आणि करीमच्या वाट्याची इस्टेट बळकावायला आलेली. रशीद, तुला काय वाटतं ही इस्टेट फक्त तुम्हा दोघांची आहे? आणि जुबेदा? उसका क्या? ती त्या नौकराणीची मुलगी आहे. चासीचा दिमाग खराब झाला आणि त्यांनी तिला गोद घेतलं. रशीद, उसका क्या? ज्यादा से ज्यादा निकाह तक रहेगी इस घर में. एकदा निकाह झाला की आमची जबाबदारी संपली.
ते सगळं ठीक आहे, पण उरलेल्या लोकांची नावं तरी सांगा मला. मी त्या 5 माणसांची नावं तुला सांगू शकत नाही. तू जाऊ शकतोस. आणि हो, काहींना आत पाठ. बैस. शुक्रिया वकील अंकल. तुला काय वाटतं करीम, तुझ्या चाच्यांनी इस्टेट कोणाला द्यावी? अंकल, हे ठरवणारा मी कोण? इस्टेट चाचांची. त्याचं काय करायचं ही त्यांची मर्जी. तुला ते काही देतील असं तुला वाटतं? मी चाचांचा लाडका पुतणे आहे, त्यामुळे अर्धी इस्टेट तरी ते मलाच देतील असं वाटतं. आणि जुबेदाला? तिचा काय संबंध? चाचांना खरं तर ती अजिबात आवडत नाही. चाचींच्या आग्रहामुळे त्यांनी तिला गोद घेतला, पण आता ती त्यांना नकोशी झाली आहे. फार फार तर लग्न लावून देईल तिचं, बस. ठीक आहे, तू जाऊ शकतो. जुबेदाला पाठव. पाठक त्यांच्याशी काय बोलले हे तुला कसं काय कळलं? पाठक अंकल गेल्यानंतर रशीद आणि करीमनेच मला सांगितलं. माझ्याबद्दलच्या तिरस्कारामुळे असेल कदाचित. मला एक कवडीही मिळू देणार नाही हेच त्या दोघांना सांगायचं होतं. पाठक तुझ्याशी काय बोलले? काय झालं जुबेदा? कशाला रडतेस? अंकल, मला खरं सांगा, अब्बू बरे होतील ना? ते बरेच आहेत, पण पॅरालिसिसमुळे त्यांच्या शारीरिक हालचालीवर थोड्याशा मर्यादा येतील. मग हे त्यांनी असं अचानक हिस्टेटीचं का काढलं मध्येच? मला असं वाटतं त्यांच्या इस्टेटीच्या वाटण्या त्यांच्या डोळ्यासमोर व्हाव्या असं त्यांना वाटतं. मला काही नको, खरंच सांगते, मला काही नको. मला फक्त माझे अब्बू हवेत. अब्बू, अब्बू, अब्बू. अब्बू, 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 मुझे कुछ नहीं चाहिए अब्बू. बस आप जल्दी से ठीक हो जाइए अब्बू. पण तुझ्या पण काही अपेक्षा असतील ना बेटा, बोल. तुझे क्या चाहिए? मुझे कुछ नहीं चाहिए अब्बू, मुझे कुछ नहीं चाहिए. मुझे सिर्फ आप चाहिए अब्बू, दुसरे काही नको. अगं पण मी कायम तुझ्याबरोबर नसणार ना. अब्बू, मुझे कुछ नहीं चाहिए अब्बू. माझ्यासाठी फक्त एवढं करा, मला एक नोकरी मिळवून द्या. एखाद्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये जाऊन राहील. पर आपके जाने के बाद इस घर में एक पल नहीं रुकूंगी. जाने के बाद? या अल्लाह, मी हा असला अभद्र विचार का करती है? अब्बू, अब्बू, आपको कुछ नहीं होगा अब्बू, आपको कुछ नहीं होगा अब्बू. तुम्हाला काय होणार नाही अब्बू, तुम्हाला काय होणार नाही अब्बू, तुम्हाला काय होणार नाही, काय होणार नाही. इतकं समजावून सुद्धा सर, अब्बूंनी सगळी जबाबदारी माझ्यावरच टाकली. माझ्याच सहीने सगळे कामं होतील अशी सोय केली. यावरून रशीद खूप खूप चिडलाय. करीम भाई त्याच्यासारखे तापट नाहीये, पण तरीही त्या गोष्टीचा त्रास त्यांना झालाच असतो. ठीक आहे, ठीक आहे. या केसमध्ये तुझी मदत करायला मी तयार आहे. तुझे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स कादंबरीकडे दे. पुढे काय करायचं ते मी बघतो. हाँ जी सर. सर आपकी फीस? काळजी करू नकोस, वेळ आली की ती मी मागून घे. फक्त त्यापूर्वी एक काम कर, बँकेमध्ये फोन करून सांग की कुठल्याही मोठ्या रकमेचा चेक जर बँकेमध्ये आला तर ते तुला फोन करतील आणि मगच तो चेक पास करतील. शिवाय आणखी नाही, तुझ्याजवळचं चेकबुक आणि महत्त्वाच्या गोष्टी तुझ्या लॉकरमध्ये ठेव आणि चाव्या सतत स्वतःच्या जवळ ठेवत जा. हाँ जी सर.
आणखीन एक काम कर, जाताना एका कागदावर तुझ्या सगळ्या सह्या करून एक 7-8 सह्या करून कादंबरीकडे दे. मला हवं आहे कादंबरी. एका पेपरवर हिची सह्या घे. असीम, कादंबरी, तुम्ही जुबेदाचं बोलणं ऐकलं? मला वाटतं सर बँकेचा काय झोल आहे ते समजून घ्यायला हवा. नो सर, मला वाटतं आपण जुबेदावर नजर ठेवायला हवी. तू तेच करणार. सुंदर मुलगी दिसली की लागलीच तिच्या मागे मागे जातो कुत्र्यासारखी शेपूट हलवत. माइंड युअर लँग्वेज कादंबरी. आणि कुठल्या हक्काने एवढं तू बोलतेस माझ्याशी? कोण आहेस तू माझी? बॉस? ए शट अप. असीम, तू म्हणतोस ते बरोबर आहे. जुबेदाला प्रोटेक्शनची गरज आहे. सर कशावरून ती खोटं बोलत नसेल? ही सगळी तिची चाल नसेल? तुझे म्हणणं बरोबर आहे, पण दोन्ही परिस्थितीमध्ये जुबेदावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. असीम, तू जुबेदाच्या मागे जा. ठीक आहे सर. नाही सर, याला बँकेत पाठवा. नाही नाही, बँकेमध्ये मी सानेला घेऊन जातो. पोलिसांना पाहिलं की बँकवाले सुद्धा कोऑपरेट करते. येतो मी. हे बघ, तू माझी बॉस बनण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? मी एक डिटेक्टिव्ह आहे आणि तू फक्त एक सेक्रेटरी कम टायपिस्ट कम क्लर्क आहेस, हे लक्षात ठेव. खरं तर मी तुझा बॉस आहे. स्वतःची लायकी बघून माझ्याशी बोलत जा. लक्षात ठेवशील. एवढं बोलायची काही गरज नाहीये तुला. अरे मी तुला आपलं समजत होते ना, आणि माझी लायकी काढलीस तू. जा. नाही बोलत मी तुझ्याशी, नाही बोलत मी. जा. कॅमेरा रेकॉर्ड करतो पण तुमच्या हार्ड डिस्क मध्ये फुटेज नाही, याचा अर्थ काय समजायचा मॅनेजर साहेब? आणि तुम्ही चेक करत नाही. जवळपास 3 आठवड्यांचं फुटेज तुमच्याकडे नाहीये आणि याची साधी कल्पनाही तुम्हाला नसावी. तुमच्या या हलगर्जीपणामुळे जुबेदाला किती त्रास होतोय याची कल्पना आहे तुम्हाला? आणि सीसीटीव्ही फुटेज असतं तर गुन्हेगाराला एका झटक्यात अटक करता आली असती. आता काय डोकं फोडून घ्यायचा मी? चेक बघ. हे बघ, त्याचे ओरिजिनल साहेब घेऊन ठेवला तर माझ्या जवळ. हे बघ, सह्या अगदी हुबेहूब कॉपी केले गेले. पण आता जुबेदा आल्याशिवाय कळणार नाही खरं काय. एक लक्षात ठेवा मॅनेजर साहेब, हे जे काही इथे आपलं बोलणं झालं ते या केबिनच्या बाहेर जाता कामा नये. आणि ॲडव्होकेट पाटकरना सुद्धा यातलं काही सुद्धा कळता कामा नये, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, यानंतर जुबेदाच्या नावाने कुठल्याही मोठ्या रकमेचा चेक आला तर त्याची कल्पना सगळ्यात आधी आम्हाला द्या. गॉट इट? ठीक आहे साहेब, यापुढे आम्ही प्रिकॉशन घेणार आणि तशी मी माझ्या स्टॉपला सूचनाही देतो. ठीक आहे. चेक सेवन. भाईजान जुबेदाच्या अकाउंटमधून पैसे चोरून काही होणार नाही. उद्या जाऊन ते चाचाजीला सांगेल की कोणीतरी फ्रॉड करत आहे आणि चाचाजी तिला नेहमीप्रमाणे माफ करतील. मग काय करणार आहेस तू? जुबेदा पैसे घेऊन पळून गेली असा सीन क्रिएट करावा लागेल आपल्याला. रशीद, तुझ्या डोक्यात काय शैतानी आयडिया शिजते? जुबेदाला काही दिवसांकरता गायब करायचं. जुबेदा पळून गेली की तिची नियतच खराब होती असं सांगायचं. शेवटी अवकात दाखवली तिनं म्हणून चाचाजींसमोर उभा टाकायचा. क्या? रशीद, तुला जे करायचंय ते कर, पण या सगळ्यात मी तुझ्यासोबत नाहीये. ते मला आधीच माहित होतं भाईजान. क्या फट्टू हो. सगळी मेहनत मी केल्यावर नंतर मलाही खायला तुम्ही येणार. नेहमीच असं आहे. हो सके तो बस इतना कीजिए की तुमचं तोंड बंद ठेवा फक्त. धुरंधर, तुला काय वाटतं, या प्रकरणामध्ये कोणी घरातली व्यक्ती इन्व्हॉल्व असेल की बाहेरची व्यक्ती? हे बघ, या प्रकरणामध्ये टार्गेट जुबेद आहे, अलीसाहेब नाही. अलीसाहेबांच्या बाहेर दुश्मन असलीच होता, पण जुबेदाला सगळी प्रॉपर्टी मिळाल्यामुळे कोणीतरी तिच्यावर जळणारा व्यक्तीच हे सगळं प्रकरण करतो. म्हणजे कोणीतरी अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला जुबेदाला अधिकार मिळाले ही गोष्ट खटकत असेल. पण असे फक्त 3च माणसं आहेत. कोण? एक तर दोघं तिचे चुलत भाऊ
रशीद आणि करीम, आणि तिसरी व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट पाठक. पण ॲडव्होकेट पाठक हा अतिशय हुशार माणूस आहे. तो असला मूर्खपणा करणार नाही. तेव्हा उरतात दोघंच, रशीद आणि करीम. रशीद आणि करीम. चल निघू. हा, मला सुद्धा असीमला आणि श्यामाला काही कामं सांगायची आहेत. चल भेटूया मग. सर. अरे असीम, तू काय करतोस ते? सर मी जुबेदाच्या मागे मागे गेलो होतो आणि सर तुम्ही दिसलात म्हणून इथे आलो. काही हाती लागलं? पुढे आहे का तिच्या मागावर? नाही सर. सर रशीद आणि करीम नेहमीप्रमाणे चाचाच्या घरी जाऊन आले आणि सर जुबेदाच्या मागे कोणी नाही. सर एक मिनिट. हे बघा सर. बल्लार इथं राणी आहे. हा, ही राणीच आहे. 2 महिन्यापूर्वी जेलमधून बाहेर पडली. 8 महिने होती. ही तुला कुठे दिसत? सर मी इथे उभं राहूनच वाट बघत होतो. कमीत कमी सर 5 तरी फेऱ्या झाल्या असेल बँकेसमोरून तुझ्या. सर काहीतरी भलताच कांड करण्याचा विचार आहे यांचा. बल्लार काहीतरी मोठं कांड होणार आहे एवढं मात्र नक्की. असेल तू एक काम कर. काय सर? तू त्या जुबेदाच्या मागावर जा आणि श्यामलला राणीच्या मागे राहायला सांग. त्याचा पटकन आलो सर. आणि हे बघ, अजिबात वेळ घालवू नको. हां, आणि मला रिपोर्ट कर. धुरंधर, तू म्हणत असशील ना तर आजच उचलतो मी राणीला. नको नको, एवढी घाई नको. नेमके तिच्यासोबत कोण माणसं आहेत हे तर कळू दे, आणि त्यांचा उद्देश काय हे सुद्धा कळला नाही अजून. एक काम करशील का माझं? सकाळपासून तेच तर करतोय मी. हे बघ, या खोट्या सहाय्य करणारी जेवढी माणसं आहेत ना, त्यांचा सगळा रेकॉर्ड मला हवा. जुबेदाच्या सह्या करण्यासाठी नक्कीच कोणाला तरी हायर केलेलं असण्याची शक्यता आहे. काहीतरी खूप महत्वाची माहिती हातात लागणार आहे आणि या केसला सुद्धा आता गती आहे. कम ऑन जुबेदा. मी मीनाक्षी सरपोतदार. सॉरी मी नाही ओळखलं तुम्हाला. अगं तुम्ही काय करतेस? अगं गंधर्व डान्स अकॅडमीत आपण 5 वर्ष सोबत नव्हतो का शिकत? आय मीन मी तुझ्या बॅच मध्ये नव्हती पण भेटायचो आपण रोज. अच्छा. कशी आहेस? आणि इकडे कुठे? अगं मी शॉपिंगला चालली होती पण येऊन बघते तर काय माझी गाडी पंक्चर झालेली. आता मी कॅब किंवा ऑटो करावा असा विचार करत होती. कॅब वगैरे कशाला? मी ड्रॉप करते ना तुला. नाही मी त्यासाठी नाही थांबवलाय तुला. तू दिसली म्हटलं बऱ्याच वर्षात भेट नाही झाली, भेटावं बोलावं 2 मिनिटं. अगं काही हरकत नाही, मी सोडते तुला. ये बैस गाडी. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. ये कर.
आता ही झुबेदा कुठे निघाली? इथे राहतेस तू मीनाक्षी? मुकाट्याने मी जसं म्हणते तसं कर. आपली पर्स उचल. हो बाहेर. हो बाहेर. चल चल निघ बाहेर. कैसी हो जुबेदा? कोण आहेस तू? मी कोण आहे याच्याशी तुला काय करायचंय? फक्त मी सांगेन तेच करायचं. तसं केलं तर फार फार एक आठवडा सोडून देईन तुला. काय हवंय तुला? तुझं चेकबुक. म्हणजे तू पैसे काढत होतास अकाउंट मधून? आवाज हळू आणि प्रश्न तर अजिबात नाही. फक्त मी सांगेन तेच करायचं. जिवंत सही सलामत जायचं आहे ना? मीनाक्षी, इसका पर्स चेक करो. चेकबुक नाही आहे यात. जुबेदा, चेकबुक काय आहे? चेकबुक अब्बूंच्या खोलीत ठेवलंय. झूट. हे बघ, खोटं बोलून काही होणार नाही. तू पूर्णपणे फसलेली आहेस. तुला संध्याकाळपर्यंतचा वेळ देतो, नाहीतर तुझ्या अब्बूची तब्येत बरी नसते ना. विचार कर. मीनाक्षी, घेऊन जाईल आणि हिची काळजी घे. शी इज अ गुड गर्ल. ओके? येस बॉस. हे काय? जुबेदाच्या सह्या आहे दिसत आहेत. याचं काय? अरे तूच मला सांगितलं होतं ना, खोट्या सह्या करणाऱ्यांना पकड. मी परबला लावलं कामाला. 6 वाजता तो 3 बोट बाबूला घेऊनच आला. 3 बोट बाबू म्हणजे रस्त्यामध्ये पेंटिंग काढून पैसे कमवतो तो? तोच. पण तो सह्या करण्यात एक्सपर्ट आहे ना. हा पेपर परबला त्याच्या घरातच मिळाला. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या 3 बोट बाबून आपला गुन्हा देखील कबूल केला. अच्छा. कोणासाठी काम करतो हा? राणीसाठी. शिट. तरी मला संशय होताच. म्हणून या राणीच्या मागे मी श्यामलला पाठवलं होतं, पण ती कुठे गायब आहे माहिती नाही. फोनच उचलत नाहीये. आणि असीम राणीच्या गाडीच्या मागे जातो असं म्हणून त्याचा फोन आला होता. त्याचा येईलच फोन इतक्यात. ओके. मी काय म्हणतो धुरंधर, जुबेदाला एक फोन लावतोस का? एक मिनिट. नॉट रिचेबल. मला असं वाटतं की आपण मोहम्मद अलींच्या घरी जायला पाहिजे. जुबेदाची मला खूप काळजी वाटते. चल चल निघूया. चल चल. पोलीस? जुबेदा कुठे आहे? आपण डिटेक्टिव्ह धुरंधर लिमाये. एनी डाऊट? नो डाऊट. पण आपलं इथे काय काम आहे?
हे बघा मी हे तुम्हाला बघा, जुबेदानी तिच्या बँकेच्या फ्रॉडची केस माझ्यावर सोपवलेली. बाय द वे, हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? मी ॲडव्होकेट अभिनव पाठक. अच्छा, ॲडव्होकेट पाठक तुम्हीच काय? तुम्ही इथे काय करताय? मी रोज अली साहेबांना इथे भेटायला येतो. जुबेदा कुठे? नाही, सकाळपासून तिचा फोन लागत नाहीये. ती गंधर्व डान्स अकॅडमीला असते. कधी कधी मुलांना ती कथ्थक शिकवते, तेव्हा ती त्यावेळेस मोबाईल स्विच ऑफ ठेवते. अच्छा, म्हणजे तिनं तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही आहे? काय? 12.5 लाख रुपयाच्या फ्रॉडबद्दल? काय? बरं, अरे यांना माहिती असलं तरी हे कशाला सांगणार आहे? कारण एवढ्या बेमालूमपणे हा फ्रॉड हेच करू शकतात. मिस्टर लिमाय, आवाज खाली. पाठक साहेब, आम्ही आमचं काम करतोय. तिच्या खोट्या सह्या करून कोणीतरी तिच्या बँक अकाउंटमधून 12.5 लाख रुपये काढलेत आणि त्यापेक्षा मोठी रक्कम काढली जाऊ शकते. अरे मग पकडा ना त्याला. काय खरं असेल तो ते सांगेल आणि बँकेच्या CCTV फुटेजमध्ये सगळं रेकॉर्ड झालं असेल. व्हेरी स्मार्ट धुरंधर सर. आपण CCTV फुटेजबद्दल एक शब्दही काढला नाही, पण ते फुटेज रेकॉर्ड झालंच नाही हे या साहेबांना बरं माहिती आहे. हे बघा, तुम्हाला काय समजायचं असेल ना ते तुम्ही समजा, पण या प्रकरणात माझा अजिबात हात नाही आहे. उलट मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जुबेदानी एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली. जुबेदास गुनेगार है साहब. रशीद? हाँ मैं. कुठे है जुबेदा? जुबेदा कुठे आहे हे तर तुलाच माहिती असेल का? तूच तर पळवलं नाहीस ना तिला? तुम्ही तिला खूप सज्जन समझता साहब, पर सब पैसे लेके भाग गई वो. अब किसी के हाथ नहीं आने वाली. वो भाग गई कि तूने भगाया उसको तिच्यावर आळ यावा म्हणून? मैं क्यों ऐसा करूंगा साहब? अरे मग तुला कसं माहिती तिच्या अकाउंट मधल्या पैशांबद्दल? हा, वो मेरा दोस्त है बैंक में, उसने बताया. क्या नाम है तेरे दोस्त का? नाम भूल गया. पता बोल, पता बोल. पता नहीं पता. बस हाय हेलो वाली पहचान है साहब. अरे हे साला बनतो का जास्त? हा, साला बनतो. साहब मैंने कुछ नहीं किया साहब. मी त्याला पळवून घेऊन जाणार होतो, पर उससे पहले जुबेदा खुद. माझ्याबरोबर 1000 वेळा सांगितलं की फोन सायलेंट मोडवर ठेवत जाऊ नका, व्हायब्रेशन मोडवर ठेवत जा. काय झालं? ठीक आहे, मी आलोच तिकडे. परत येस सर. श्यामलचा फोन होता, मला अर्जंटली जावं लागेल. बरं, तू याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा आणि काळला सांग याला तोडायला. येतो पाठक चल. साहब मैंने कुछ नहीं किया साहब. चल. मैं सच कह रही हूँ. ते आधी माझ्याच खोलीत माझ्या अलमारीत असायचे, पण जेव्हापासनं चेक चोरी गेलेत तेव्हापासनं ते अबूंच्या खोलीत त्यांच्या लॉकर्समध्ये असतात. चाबी किधर है लॉकर की? तीही त्यांच्याच खोलीत, त्यांच्या उशाखाली. जुबेदा, झूठ बोल के कोई फायदा नहीं. तू जितका वेळ खरं बोलायला लागतो तितकी तू फसत जाशील. कोणासाठी काम करतोयस तू? रशीदसाठी की करीम भाईजानसाठी? कोणी हायर केलाय रे तुला? जुबेदा, मैंने कहा ना, सवाल तुम नहीं मैं पूछूंगा. हे बघ, उशीर करू नकोस, कारण की ते तुझ्याकरताच वाईट आहे. तू जितकं खोटं बोलशील तितकं वेळ तुला तिथे थांबावं लागेल. आणि 12.5 लाख रुपये घेऊन तू पळून गेली याचा आळ तुझ्यावर येईल. तुझ्या अबूच्या नजरेत तू पार उतरशील. तुझ्यावर जबाबदारी टाकताच तू चोरी केली असं त्यांना वाटेल. कदाचित ते तुला जेलमध्ये पाठवतील. नाही, मी काहीही फ्रॉड केलेला नाहीये. तुला बाहेर पडायचंय ना, मग मी सांगतोय कसं कर. तू फक्त मला 50 लाखाचे चेक सहाय्य करून दे. चेक पास झाले की तुला मी लगेच सोडून देईन. तुझ्यावर कोणालाही संशय येणार नाही आणि त्यानंतर मी तुला आयुष्यात कधीही भेटणार नाही. बॉस, त्यापेक्षा ऑनलाईन ट्रान्सफर करायला सांगा ना. मीनाक्षी, आपल्याला ज्यातलं कळत नाही त्याबद्दल बोलू नये. ऑनलाईन ट्रान्सफर झाले पैसे सगळ्यांचा संशय बळावेल आणि मला ते नको आहे. ही जुबेदा आहे ना आपल्याजवळ, ही दिल ना आपल्याला छोट्या छोट्या अमाऊंटचे चेक सहाय्य करू. हो ना जुबेदा? चेक आणि चेकबुक माझ्या खोलीत
माझ्या अलमारीतच आहेत. आणि चाव्या? हे घ्या. गुड कर. मीनाक्षी, मी चेकबुकची व्यवस्था करतो, तुमच्याकडे नीट लक्ष दे. कोणाशी पंगा घेते? तिला माहिती नसलं तरी मला माहिती आहे तू कोण आहेस ते. राणी सोड तिला. जुबेदा भाग. राणी माझ्याशी हुशारी नाही. चल चल चल. शामत, आर यू ऑलराइट? येस येस आय एम ओके. तू जुबेदाला बघ. हिला मी बघते. ओ शिट, शी इज ब्लीडिंग. ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स बोलव. अरे मरेल ती. ॲम्ब्युलन्स बोलव. जुबेदा? हां साहब. सर मी आहे असीम. सर आत राणी जखमी आहे. सर ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल. आत एकटी आहे का ती? नाही सर, तिच्यासोबत श्यामल आहे. त्या राणीसोबत आणखीन कोणी होतं? नाही सर, पण सर मी आज जाताना कोणाला तरी बाहेर निघताना बघितलं मी. सर एक उंच माणूस आणि सर त्यांनी मास्क घातलं होतं. उंच माणूस? त्याला आधी बघितलेस कधी? नाही सर, पण सर आपल्याला आणखी डिटेल्स राणीकडून मिळू शकतात. ठीक आहे, ॲम्ब्युलन्स बोला. ठीक आहे सर. पटकन. हो. जुबेदा! जुबेदा! जुबेदा कुठं आहे? जुबेदा कुठं आहे? जुबेदा कुठं आहे माहिती आहे? कोणाला माहिती आहे ना? मग मला माहिती आहे. अरे बोल रे बाबा, बोल जल्दी बोल. मला लवकर घरी जायचं आहे. माझ्या बायकोनं मस्त बटन बनवलं आहे. तू बी सुटला, मी बी सुटलो. लवकर बोलला तू. मला खरंच माहित असतं तर मी इतका मार खाल्ला असता कसा. मग तुला काय वाटलं? उगाच उचलून आणलं तुला? फुकट में उठा के लाया तेरे को? सबूत है, हमारे पास सबूत है. अब असीम साहेबांनी तुझा काढलेला फोटो त्या राणी सोबत है. साहेब, राणीला पैशांची गरज होती साहेब, म्हणून मी राणीला 2 लाख रुपये घेऊन पळून जायला सांगितलं. त्याचा आळ आम्ही जुबेदावर आणणार होतो. पण साहेब, हे सगळं व्हायच्या आधी जुबेदाच कुठेतरी पळून गेली साहेब. फिर से वही रेकॉर्ड बजा रहा है. फिर से वही रेकॉर्ड. साहब जुबेदा कुठं आहे? तू नाही पळवलं तर कोणी पळवला? कोणी पळवलं साहेब? कोणी पळवलं जुबेदाला? मारू नका साहेब, मला खरंच नाही माहित जुबेदा कुठे आहे साहेब. अच्छा. ठीक आहे, ठीक आहे. ऐकलंस? हो, पण मला नाही वाटत की रशीदचा या सगळ्या प्रकरणामध्ये काही हात असेल म्हणून. धुरंधर, मला असं वाटतं या प्रकरणामध्ये आपल्याला राणीच काहीतरी मदत करू शकते. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर जुबेदा शॉकमध्ये आहे पण नॉर्मल आहे. पण सर राणीचं खूप ब्लड गेलंय. मग काही धोका नाही ना? नो सर, शी इज आउट ऑफ डेंजर. सर रक्त बरंच गेलंय. सर अजून ती शुद्धीवर आली नाही. काय असेल? सॉरी सर. अरे अगदी गरज पडली तरच गोळी झाडायची असं सांगितलं होतं ना, आणि तीही पायावर. सर इमर्जन्सीच होती, कारण राणीने माझा गळा आवडला होता. सर मी पायावरच गोळी झाडली होती. सर ती अचानक वळली आणि गोळी पोटाला लागली. सर नेक्स्ट टाइम बी केअरफुल असेल. जुबेदार आता त्या व्यक्तीला बघितलं असेल ना? नो सर, तो नेहमीच मास्क घालायचा. सर तो तिला ओळखीचाही वाटत नव्हता. सर तशीही ती अजूनही धक्क्यातून सावरलेली नाहीये.
राणी शुद्धीवर येईपर्यंत काहीच करू शकत नाही आपण. नाही मला तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. जुबेदा पळाली हे जर त्या किडनॅपरला कळलं ना तर बघ तो आपल्या हातून निसटून जाईल. पण धुरंधर आता करणार तरी काय? जुबेदाने सांगितल्याप्रमाणे तो चेकबुक पळवण्याचा प्रयत्न करणार. करेक्ट? करेक्ट. आणि माझा अंदाज जर खरा असेल म्हणजे त्या रात्री जर तो चेकबुक पळवणार असेल तर तो त्या रात्री गोडाऊनवर पोहोचणार नाही आणि जुबेदा तिथून नाहीशी झाली हे सुद्धा त्याला कळणार नाही. सर त्याने राणीला फोन केला तर? नाही तो तसं करणार नाही. धुरंधर प्लॅन काय आहे? सांगतो. जुबेदा माझ्याशी पंगा घ्यायचा नाही हा आणि नाटक अजिबात करायचं नाही. पळून कोण आहेस तू? डोंट वरी, मी राणीची बहीण शालिनी. तिनेच मला पाठवलं इथं. म्हणजे राणी कुठे गेली? 5 लाख रुपये द्यायचे कबूल केले होते पण ऍडव्हान्स दिला नाही म्हणून ती निघून गेली. तिने मला 50,000 रुपये ऍडव्हान्स घेऊन यायला सांगितलंय तरच ती इथे येईल. व्हॉट रमेश, मी तिला सुरुवातीलाच 50,000 दिले होते ना. थांब आताच फोन लावतो तिला. काही उपयोग नाही कारण तिनं फोन बंद करून ठेवलाय आणि तुम्ही सुद्धा तुमचा फोन बंद ठेवा कारण लोकेशन ट्रेस होण्याची शक्यता आहे. शिट. काळजी करू नका. राणी नसली तरी मी आहे ना. तुम्ही फक्त राणीच्या पैशाचं बघा. पैसे माझ्या हातात नाही आले तर मी तिला कसे देणार? हे बघ, चेकबुक अजून माझ्या हाती लागलेलं नाही आहे. कोणालाही संशय होणार नाही अशा रीतीने ते पळवावं लागेल. थोडा वेळ लागेल. राणीने सांगितलंय फक्त 48 तास थांबेल. त्यानंतर तिचा आणि तुमचा काहीही संबंध राहणार नाही. आणि हो, मी पण 48 तासानंतर निघून जाईल. ठीक आहे करता हो कुछ, पण नीट लक्ष ठेव हिच्यावर. ही काय पळाली तर सगळं संपलं समज. उस बारे में आप चिंता ना करें, निश्चिंत होकर जाइए. अगर कुछ गड़बड़ हुई तो मैं सबको लेके डूबूंगा, याद रखना. श्यामला अजून किती नाटक करावं लागणार आहे? मला खूप भीती वाटते. अगं बस झालं, मी आत्ता सरांना फोन करते. सर आपण अशी इथे श्यामलच्या फोनची वाट बघण्यापेक्षा डायरेक्ट तिथे जाऊन आपण त्यांना पकडूया ना. नाही. का सर? तर धोका आहे. तो पळून जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तो जर बिथरला तर जुबेदा काही सांगेल म्हणून तो तिच्यावर हल्ला करण्याची सुद्धा शक्यता आहे. पण सर तो नेमका कोण आहे हे आपल्याला कसं कळणार? करीम किंवा पाठक या दोघांपैकीच एक आहे. हा बोल श्यामल. सर तो आत्ता आला होता इकडे. मग सर आपला निशाण अगदी बरोबर लागला आहे. पैशांची सोय करतो बोलला. आत्ता तो परत गेलाय सर, पण उद्या निदान संध्याकाळपर्यंत परत येईल असं वाटत नाही. गुड. सर आम्ही निघू मग? हो, पण जरा सावध. या नाटकाचा दुसरा आणि शेवटचा धुरंधर. व्हॉट इज दिस मिस्टर लिमाय? काय चालवलंय हे? पोटशूट तुम्ही केव्हाही मला बोलवावं आणि त्यावेळेस मी इथे यावं त्यासाठी मी रिकाम देणार नाही आहे. मी तुम्हाला इथे पत्त्यांचा गाव खेळायसाठी नाही बोललो. आज खरा गुन्हेगार तुमच्या समोर मी सादर करणार आहे. खरा गुन्हेगार? कोण आहे? रशीद, बकवास बंद कर वकील. वो तोड़ दूंगा नहीं तो पहले ही कल रात भर पुलिस की मार खा के आया हूं मैं. बहुत अच्छा हुआ
ही जागा आहे तुझी. जुबेदा कुठे? मुझे पता नहीं साहब. राणीने जुबेदाला पळवलं आणि राणीला 2 लाख रुपये तू दिलेस आणि खोट्या सह्या सुद्धा तूच केल्यास. नाही साहब, त्या सह्या मी केल्या नाही. खोट्या सह्या करायची आयडिया तर या करीमची होती साहब. पागल हो गया तू साहब. पुलिस की मार से इसका दिमाग खराब हो गया. कुछ भी बक रहा है. नाही साहब, मला चेकबुक चोरून जुबेदाच्या खोट्या सह्या करायची आयडिया या करीमनंच दिली होती. म्हणून मी राणीला त्या 3 बोट बाबूला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं. ये क्या तमाशा है? और ये सब लोग कौन है? अली साहब कहाँ है? तू कौन? मैं अली साहब का साला अमान. तू इथे काय करतोस? हा अधूनमधून इथे येत असतो. गेले 8 दिवस झाले हा इथेच आहे. अच्छा. त्या मला गोष्ट कसं नाही सांगितलं? सांगायची काही गरज वाटली. हे काय चाललंय कोणी सांगेल का मला? अच्छा, घर में इतना बड़ा तमाशा हो गया है और जनाब को पता भी नहीं. साहेब विचारा यार, इतके वर्ष गायब होता, अचानक नेमका यावेळेस कसा टपकला? करीम चिल्लाव मत. तुझी हिस्ट्री सांगू काय? साहेब, हा चाचींचा एकुलता एक भाऊ, नवसाचा. चाची नंतर खूप वर्षांनी जन्मलेला, म्हणून चाची याला आपल्या मुलाप्रमाणे वागवत होते. हाँ साहब, चाची इसे ही गोद लेने के लिए चाचा को फोर्स कर रही थी. और चाचा ले भी लेते इसे गोद. पण याचेच कारनामे याच्या आड आले. अरे पण त्या लहानपणीच्या गोष्टी होत्या. लहानपणापासूनच तुला चोरी करायची सवय होती आणि तू नौकराचं डोकं सुद्धा फोडलं होतं. गुंडा है तू गुंडा, इसीलिए चाचा ने तुझे घर से बाहर निकाल दिया. पण त्याचा इथे काय संबंध आहे? का नाही? तू आमच्या बिचाऱ्या जुबेदाला फसवून चाचांचे पैसे लुटायला आला आहेस. गरीब छडप. पण राणीला दहा रशीद भेटला होता. हो साहब, पण त्यावेळी अकाउंट मधले पैसे ऑलरेडी गायब झाले होते. म्हणजे मग पैसे तू नाही तर काय मी काढले? वो मुझे क्या पता. आइडिया तो तुम्हारा ही था ना. शट अप. गप्प बैस. बैस. अभी दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. असीम, कैमरा क्यों नहीं? जुबेदाने ही फ्रॉडची केस जेव्हा माझ्याकडे सोपवली होती त्याच वेळी हा कॅमेरा मी जुबेदाच्या रूम मध्ये फिट केला होता. मला खात्री होती की जो कोणी हा चोर आहे तो जुबेदाच्या रूम मध्ये पुन्हा चोरी करायसाठी नक्कीच येईल. मिया काय बोलायचं? माफ करना साहब, पैसे की लालच में अंधा हो गया. नाटक पुरे आहे. जुबेदा पुढे. क्या हुआ जुबेदा? जुबेदाला याने किडनॅप केलं. नहीं साहब, ये गलत है. मी मानतो की मी जुबेदाच्या रूम मधनं चेक चोरले, पण तिला दुखवायचा माझा काही इरादा नव्हता. ही आयडिया रशीदची होती. उलट मी त्याला सांगत होतो की असं काही करू नको म्हणून. मी भेटलो राणीला. जुबेदाला पळवणार होतो मी,
पण तिला इजा करायचा माझा इरादा नव्हता साहेब. हे काम माझं नाही साहेब. रात्रभर तुमच्या हवालदारानं मला फोडून काढलं तेव्हाच मी त्याला सगळं खरं सांगितलं असतं. काय पाटील साहेब, आता तरी खरं सांगणार का? व्हॉट यू मीन? पाटील साहेब, अहो तुमच्या इतकं कायद्याचं ज्ञान दुसऱ्या कोणाला असू शकतं नाही. म्हणजे पोलिसांच्या कात्रीत न सापडता अगदी बेमालूमपणे गुन्हा तुम्हीच करू शकता. मी असे धंदे का करू? अरे जेवढी चोरी झाली आहे ना त्यापेक्षा 10 पट जास्त पैसे मी 10 वर्ष झाले कमवतोय. त्याला वकिलीचा धंदा चालू असताना हे असले धंदे करायला काय गरज आहे? सर, नाटक तर छान रंगत चाललं, पण खरा गुन्हेगार अजूनही समोर आलेला नाही. तुम्हाला माहिती आहे कोण? चार्ज घेत आहे ना, नवीन कॅरेक्टर अमान. याला की गोळ्यात घे, ते चालू ठेव तुझा ड्रामा. तसं काय ना पाटील साहेब, तुमच्या इतक्या हुशारीनं दुसरा कोणीच हे काम करू शकत नाही. हा, कारण जुबेदारनं आम्हाला स्वतः सगळं सांगितलंय. काय? जुबेदार? जुबेदार सापडली? हो का? 2 दिवस झाले आमच्याच सोबत आहे. 2 दिवस? क्यों साले साहेब, काही गडबड आहे का? नाही, इथं घरात असतो आणि ती कुठे दिसली पण नाही. हा, कारण ती धावतीस ना, कशी दिसेल? कुठे? 2 दिवस आमच्या जवळ होती. ही जुबेदार, ठेगडी, काळीशी, बॉयकट. नाही, तुम्हाला काही गलतफहमी होत आहे. ती गोरी आहे आणि बॉयकट नाहीच. अच्छा, गॉगल, लाल ड्रेस? नाही नाही, बिलकुलच नाही. लाल तर बिलकुलच नाही. लाल ड्रेसच नाही तिच्याकडे? नाही म्हणजे लाल आहे तिच्याकडे, पण तिने त्या दिवशी काय घातला? तुम्हाला कसं काय? अभी कल रात को तो दिखा था. बेडरूम मध्ये? हाँ, बेडरूम में देखा. ठीक आहे, आत्ता त्याचा खुलासा होईल. श्यामल, अमान साहब, बेडरूम में देखा था या गोडाउन में? अजून किती लपवणार आहे सामान? तू सहज आमच्या जाळ्यात अडकलाय. ये क्या बकवास है? चला मिस्टर अमन वहाब, यू आर अंडर अरेस्ट. पोलीस स्टेशनला चला. नाही, चला चला, सगळं सांगतो तिथे. अरे पण कम ऑन. अब्बू, 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 हात ठीक तो है ना अब्बू? बेटा, मला काही झालं नव्हतं. मग जे घडलंच नाही त्यासाठी एवढं नाटक करावं लागलं. नाहीतर माझे हे पुतणे नाही पोचलेले साप आहेत हे मला कळलं कसं असतं. माझ्यानंतर तुझं काय होईल याची काळजी करून माझी झोप उडाली होती का? म्हणून पाठकच्या मदतीने मला हे नाटक करावं लागलं. माझं म्हणून जे काही आहे ते सारं जुबेदाच्या नावावर करा पाठक साहेब. लवकर कागदपत्र तयार करून घेऊन मला आजच सह्या करायच्या आहे. रशीद आणि करीमच्या नावे माझी एक बिल्डिंग करा आणि यांना पुन्हा या घरात पाऊल ठेवायला बंदी करा. चले जाऊ यहाँ से. थँक्स अ लॉट धुरंधर साहेब. हॅट्स ऑफ तुम्हाला. Any doubt? No doubt. धुरंधर. चला. अब्बू, अब्बू, गुन्ह्यात
त्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार, जोर चपाटे होती गार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर